गुजरात में बारिश आयु छे 5 स्टार हॉटेल मध्ये बसलो ना जेवायला, ऐसा फील हो रहा है ना असं 5 स्टार हॉटेल में. ट्रॉफिक बघून ना इच्छाच मिळली नाश्ता करायची. भाऊ पावसाची एंट्री झाली, अक्षरशः पायाचा खुळखुळा झालाय. हा आपला फॅमिली मेंबर. किधर जा रहे हो? दिल्ली. नोटीस करा की गुजरात हायवे किती खराब असेल. आज का बायकोने कमालच केली. रस्त्याने पूर्ण वाट लावून टाकली आमची. लय म्हणजे लय लेट राहतो. तात्या भाई गुजराती तात्या येतो, त्याचा नाद नाही करायचा. टोलचा नाव बरोबर हलोल. शिव सकाळ मित्रांनो, नोएडाच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हे बघा, या ठिकाणी आपली गाडी लावलेली सकाळी पहाटे एकदम. आणि ही बघा, ही गाडीसुद्धा तुम्ही पहिल्या पार्टमध्ये बघा, ही आपण आपल्या गाडीच्या बाजूला होती गाडी. आणि ही गाडी आपल्या सबस्क्रायबर्सची गाडी आहे. आणि आपली सकाळी गाडी बघितलं, मला बोलतो विजय भाई किधर जा रहा है? बोलो जा रहा हूँ भाई नोएडा. तो मैं भी दिल्ली जा रहा हूँ. तर चला तुम्हाला त्या आपल्या एका फॅमिली मेंबरला भेटवतो. चहावर पिऊया. तर वाजलेत बरोबर 10 वाजलेत. भाई धर्मेंद्रजी कैसा? बढ़िया भाई. हा आहे आपला फॅमिली मेंबर. किधर जा रहे हो? दिल्ली. दिल्ली. वाह यार, तो दोनों भाई एक ही साथ जाएंगे. दिल्ली में नोएडा. और ये भाई गाड़ी लावली साक्षी. किधर से भरा था? मुंबई. बॉम्बे से. एयरपोर्ट. 10:30 वाजलेत. तर मस्त चहावर पिऊया. याला विचारला की हा बोला आंघोळ वगैरे काही इथे करायची गरज नाही, आगे करेंगे ना आंघोळ. नाही चला इथे चहा पिऊया आणि मग आपल्या प्रवासाला निघूया. चला भाऊ, हे बघ चहा आलेली आहे. आणि माझ्यासमोर जो बसला धर्मेंद्र भाऊ, त्याला सगळं माहिती आहे. त्याला इथला टोटली दिल्ली लाईन त्याची म्हणजे फिक्सच आहे. स्पेशली गोवा भाऊ, गोवा किंग है भाई. गोवा किंग है ना तू? अभी मेरे को बता, अभी तू दिल्ली जा रहा है तो दिल्ली के लिए एंट्री क्या लगेगा? 1.7 के लिए ग्रीन टैक्स भरना पड़ेगा? हाँ ग्रीन टैक्स. नहीं तुमको नहीं लगेगा. मेरे को नहीं लगेगा? नहीं. दिल्ली में घुसने के लिए? दिल्ली में तुमको वहाँ घुसना है. मेरे को दिल्ली में नहीं घुसना. हाँ. अच्छा, यूपी में घुसने के लिए? उत्तर प्रदेश में कुछ नहीं लगेगा आपको, सिर्फ परमिट और परमिशन लगेगा. परमिशन लगेगा? RTO का परमिशन लगेगा? हो तो हाँ. हो, आपण RTOची परमिशन काढा दिली आहे, पण त्यांनी समोरच्यानी जी आपल्याला टाईम दिलेला आहे, डेट दिलेली आहे, त्या डेटच्या हिशोबाने आपल्याला इथनं जाणार RTOची परमिशन. आणि बरोबर 3 महिन्याची RTOची परमिशन असते. आणि आपल्याकडे त्यांनी घेतले 2000 रुपये. त्याच्यामध्ये 15 स्टेट आहेत त्या परमिशनमध्ये. मग तू कुठचा आला? गुजरात आला, राजस्थान आला, बिहार आला, परत नहीं ना? राजस्थान गुजरात नहीं है. हाँ राजस्थान गुजरात नहीं है. बिहार. उसमें कौन सा आता है? बिहार, यूपी, MP, हाँ कन्याकुमारी, ये सब की दिल्ली आता है. अच्छा, वो सब वो साउथ लाइन में परमिशन नहीं लगता है. इधर ही लगता है. हाँ. यूपी साइड से जो भी आप जाओगे, कोलकाता, हाँ वेस्ट बंगाल, इधर आपको परमिशन लगेगा. परमिशन म्हणजे आपल्या महाराष्ट्राची परमिशन. की माझ्या महाराष्ट्रातली गाडी माझ्या त्या स्टेटमध्ये चालली आहे, त्याची RTOवाले किंवा पोलीसवाले विचारतात. चला चहा पिये झालेली आहे. आता आपल्या इथनं निघा डायरेक्टली आपल्या प्रवासाला. आणि जास्तीत जास्त लवकर खेचायचा प्रयत्न करूया. चला मंडळींनो, हे बघा आपली बत्ती वगैरे केलेली आहे स्वामींना. थांबायचं ना कुठे, डायरेक्टली नॉनस्टॉप. बघा चिखल बघा. गुजरात भाऊ, गुजरात में बारिश आयु छे. आयु छे. 1500 किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे तो फटाफट जाऊन खाली करायची आपल्याला गाडी. चला भाऊ. पावसाची एंट्री झाली. इतका जोरात पाऊस आला ना. मी आता जस्ट निघालो हॉटेलवर ना, आणि त्यामध्ये रस्ते सुद्धा खराब आहेत. तर आपल्याला हळू तर चालवायला लागणार गाडी. मध्ये मोठमोठे असे खड्डे आहेत ना, विषयच नाही. गणपती बाप्पाचे दर्शन झाले गुजरातमध्ये. काय माहीत यावेळी नशीब आहे का माहीत नाही गणपतीचं दर्शन घ्यायला मुंबईमध्ये किंवा गावी जायला. पण जाता जाता मात्र बाप्पाने आपल्या दर्शन दिले. बघा केवढे मोठे बघा. ते की नंदी बैलावरती बसलेले आहेत. छान यार नंदी बैल. हो बरोबर. हे बघा आपलं नशीब काय माहीत, गावी नेल का नाही नेल का माहीत नाही. पण आपण मुंबईत पण आलो पाहिजे अड्यावर ना, कारण आपण भरपूर लांब चाललो भाऊ. 1500 किलोमीटरचा मॅक्सिमम प्रवास आहे आपला. आणि गणपती येतात बरोबर 27 तारखेला. भाऊ कमीत कमी 2.5 तास झालेत मला ह्या ट्रॅफिकमध्ये. आणि आता बरं आपण पोचू कामरेजला पोचू. हे बघा आपण घरातनं आणलेले बरंच चणे टाईमपाससाठी, म्हणजे असा खायत आपला प्रवास करायला.
त्याने आणि याच्यामध्ये बघा चॉकलेटवर आहेत. आज काय बायकोने कमालच केली. हा ट्रॅफिक बघून भाऊ इच्छा होत नाही गाडी चालवायची. हा ट्रॅफिक बघून अजून इथनं बरोबर 1100 किलोमीटर असून बाकी आहे. 1100 किलोमीटर. चला जाऊया दमादमाने. तुम्हाला असं वाटत असेल अरे हा खूप लांबचा प्रवास करतोय असं, पण मी आता एकदम फुल फ्रेश आहे. आलेलो बरोबर तेलंगणावरनं. परत आपण मस्तपैकी एक गोविंदाचा सुद्धा ब्लॉग बनवलेला आणि आता परत आपण आलो रत्नागिरीत ना. खूप छान मजा आली तो प्रवास करायला. तरी असून अजून मला एकदम फुल फ्रेश वाटतंय. आता ही ट्रिप पूर्ण कव्हर करायची आपल्याला संपूर्ण, आणि तिथून बघूया आपल्याला कुठला माल भेटतो. जर तुमच्याकडे दिल्लीवरनं काय कुठला माल निघाला तर भाऊ मला लगेच मेसेज करा इंस्टाग्रामला आणि मला तुमचा नंबर सुद्धा टाका. आपण तो मटेरियल लगेच बुकिंग करू शकतो, बरोबर ना. आता आपण पाठीमागे जस्ट सुरत सोडला. चला भाऊ आता काहीतरी जेवायचं बघूया. वाजले बघा किती, बरोबर 2:30 वाजले आहेत. अक्षरशः पायाचा खुळखुळा झाला आहे. तर काहीतरी पोटाचं बघूया काहीतरी. चला धर्मेंद्र पण पुढे थांबलेला आहे कुठेतरी एका ठिकाणी पेट्रोल पंपवरती. बघूया चला. चला भाऊ ही बघा आपली गाडी थांबे इथे. चला थांबलोय बघा इथे आणि गाडी बघा किती घाण झाली आहे भाऊ. काय सांगणार भाऊ. धर्मेंद्र जी किधर किधर खाना खाएंगे? अरे यार मेरे को बहुत भूख लगा था यार. 5-10 मिनट में होटल पे लगते हैं. चला मग इथे जरा चहा मस्त कॉफीवर पिऊया या ठिकाणी. धर्मेंद्रने मस्त चहावर पिले. भाई पैर का बहुत वाट लगा भाई. बहुत ट्रैफिक है यार, बहुत खड्डा. मतलब भाई गुजरात तो तुमको जाने में इतना ही प्रॉब्लम है, आने में तुम सोचना क्या प्रॉब्लम होने वाला है. कोई दूसरा रूट देखेंगे भाई आते समय. कोई रोड नहीं कोई. अरे भाऊ लय म्हणजे लय भाऊ. गुडघा दुखायला लागला. गुडघ्याच्या वाट्या आहेत ना त्याचा ग्रीस संपला मला असं वाटते. लय म्हणजे लय खड्डे प्रमाणाच्या बाहेर. विचार करा माणसांची एवढी हालत होत असेल गाडी चालवताना, मग त्या विचारा गाडीची किती हालत असेल. बघा ना भाऊ दोन्ही गाड्या इथे आहेत. ही धर्मेंद्रची ती आपली. चला पहिला भाऊ कॉफी पिऊ मस्त किंवा पी. ॲक्च्युली त्यांनी मी सांगितलं त्याला काचेच्या ग्लासमध्ये. हो काच का ग्लास आहे क्या? ठीक आहे चला कॉफी पिऊन पटकन आगे रोकेंगे ना खाना खाणे. चला मग जरा कॉफी पिऊया पटकन लगेच निघूया. मस्त कॉफीवर पियालो. फ्रेश सुद्धा झालो कारण थोडासा आळस येत होता गाडी चालवायला, पण या ट्रॅफिकमुळे भाऊ हे बघा. चला ट्रॅफिक भाऊ याचा नाद नाही करायचा आहे गुजरातचा ट्रॅफिकमुळे. चला आपण भाऊ आता आपला जेवायचा टाईम झालेला आहे. थोडाच पुढे आलो लगेच पटकन जेवण घेऊन घ्या. गाडी पार्किंग केली तिकडे पाठीमागे आणि आले बघा जेवायला. हे बघा मी आणले लोणचा, ह्याने काय आणलं आहे धर्मेंद्रने चपाती आणले आणि मस्त एक चांगली भाजी भेंडी मसाला. जेवूया मस्त लगेच आपल्याला प्रवासाला निघूया कारण कंटिन्यू प्रवास करायचा. कंटिन्यू थांबायला मी बघा भेंडी मसाला चालू करेन भाऊ जेवायला या. अशी पद्धत केली पाहिजे. घरात चपात्या आणायच्या बाहेर कुछ भी खा सकते आपण. चपाती लाएगा भाजी मस्त आहे. सकाळी नाश्ता हमको केला. मुझे लगा तू रुकाएगा, तू बोला भी वैसे भी आगे जाके नाश्ता करेंगे. ट्रॉफिक देख के पूरा हिम्मत ही छूट. ॲक्च्युली सकाळी नाश्त्यामध्ये गेला पण ट्रॉफिक बघून ना इच्छाच मिळली नाश्ता करायची. धर्मभाई बोलला की आपण पुढे जाऊन ना जास्त जेवूया. तो ठीक आहे चालेल. चांगलं आहे जेवण छान आहे. आता आपण बरोबर आहे अंकलेश्वरच्या पाठीमध्येच आहे. भाऊ जेवण झाला. धर्मेंद्रने निश्चित चपात्या आणलेल्या 8 चपात्या. त्यांनी 4 खाल्ल्या, मी 4 खाल्ल्या. फक्त भाजीचंच बिल झालं 135 रुपये. या धाब्याचं नाव आहे बरं रॉय इन. आपली गाडी चालवली भाऊ. घाण बघा केवढी झाली आहे. दोघांच्या पण गाड्या आहेत. तर चला इथनं निघूया. थोडासा ट्रॅफिक कमी झालेला आहे. ॲक्च्युली ट्रॅफिक होता म्हणून आम्ही तिकडे बघा ट्रॅफिक संपलं आहे तर त्याच्यामुळे आम्ही इथे आता निघायचा प्रयत्न करतो आहे कारण मगाशी ट्रॅफिक होता म्हणून आम्ही डायरेक्ट जेवायला इथं थांबलो. धर्मेंद्र बोला की भाई इधर ही खाना खाएंगे बाद में निकलेंगे. चला निघूया आता डायरेक्टली. चला भाऊ याची हालत बघूनच अशा रस्त्याची म्हणजे नोटीस करा की हा गुजरात हायवे किती खराब असेल. आई हे गाड्यावाले तर 100% कर्माने गेले कारण एवढी ट्रॅफिक आहे ना. खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. वेलकम टू नर्मदा टोल. हो ह्याच्यानंतर पुढे जी हद्द चालू होईल ती डायरेक्टली अंकलेश्वरची, त्यानंतर मग वडोदरा. चला टोल क्रॉस करूया. ही तुम्हाला ट्रॅफिक दिसते कंटिन्यू भाऊ. आतापर्यंत मला असं वाटते 15 ते 20 किलोमीटर ही ट्रॅफिक आहे.
मित्रांनो, तुम्ही जर ड्रायव्हर असाल तर तुम्हाला कुठल्या राज्यामध्ये गाडी चालवायची इच्छा होणार नाही? मला तर भाऊ गुजरात, मला कुठच्या राज्यामध्ये गाडी चालवायची इच्छा होणार नाही मला नक्की कमेंट करून सांगा. कारण भाऊ ना इथे आहे ना भरपूर मोठमोठ्या गाड्या चालत आहेत आणि रस्ते तर खराबच आहेत. प्लस इथे आता 20 किलोमीटरला नाही म्हणता तरी 1.5 तास जाणार आहे ट्रॅफिकमध्ये. जर 1.5 तास जर एका व्यक्तीचा गेला म्हटलं तो करोडपती असो किंवा सामान्य माणूस असो, पण बिचारा एखाद्या टायमिंग माल असेल किंवा काय ॲम्ब्युलन्स असेल तर विषय संपला ना भाऊ. म्हणून मला गुजरात आवडत नाही गाडी चालवायला. बाकी गुजरात मला फिरायला खूप आवडतो, कारण गुजरात एक आपल्या महाराष्ट्राचा बाजूवाला राज्य आहे. वाटच पाहत होतो या संध्याकाळची आणि त्या चहाची, कारण टाईमच झालेला 5:30. चला चहा पिवा मस्त की गरमागरम. हर हर महादेव. बरोबर या हॉटेलला थांबलो. हे बघ इथे आपली गाडी पार्किंग गेले दोन्ही पण आपल्या. तू मैं सोच ही रहा था तू किधर रुकेगा, मैं तेरा वेट ही कर रहा था. हो आता पाठीमागे जैसे बहुत आराम से चल रहा हूँ. अब तक मेरा रिकॉर्ड है ये टाइम पे मैं शामला जी रहता हूँ. क्या बोलता है? कसम से. एक दिन में तो कितना गाड़ी चलाता है कम नॉन स्टॉप? कल शाम को निकला ना, हाँ ये टाइम पे शामला जी में आराम करता हूँ. क्या बोलता है? बॉम्बे से निकला तो मतलब 600 किलोमीटर 750 किलोमीटर. मी आता जस्ट आता फ्रेश झालो. पाली झोप येत होती थोडीशी. जरा वातावरण एकदम पूर्ण गार आहे भाऊ. ऊन बिन काय नाही, पण रस्त्याने पूर्ण वाट लावून टाकली आमची. लय म्हणजे लय ट्रॅफिक. असं अक्षरशः असं वाटते की ड्रायव्हिंग लाईन सोडून देऊ आणि कुठेतरी बिझनेस करावं. पण हा पण बिझनेसच आहे ॲक्च्युली. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हर हर महादेव. कॉफी रे ना कोण बघा, कॉफी घेतली आहे दोघांना 2 स्पेशल कॉफी. बघूया गुजरातची कॉफी कशी असते. पाठीमागे कॉफी पियालो मी, ती पण छान होती. पण इथे 30 रुपये कॉफी आहे. मुंबईत पण 30 रुपयेच कॉफी, असा काय एवढा विषय नाही. कॉफीनी कसं भरपूर जण आपल्या कमेंट करत होते आपल्या ब्लॉगवरती की दादा चहा जरा कमी करत जा, चहाने ॲसिडिटी होते, खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणून मी आता चहा मोस्ट ऑफ घरी फक्त पितो, तो पण कोरी चहा. आता इथे सगळं असं मी लाईनला बंद केली आहे चहा, तर फक्त कॉफी हो. ते सुद्धा कधी कधी असं वाटलं की भरपूर झोप येते मग ब्लॅक कॉफी. मस्त वातावरण आहे यार, अशी गाडी चालायला मजा येते. पण असं जर ट्रॅफिक असेल ना लय कंटाळा येते. चला पहिली कॉफी पिऊया, एन्जॉय करूया. निवांत मस्त तो 10 मिनटं आराम करूया, मग जागा निघालो मस्त की कॉफी पिऊन आता मस्त की 15-20 मिनटाचा चांगला ब्रेक घेतला आहे. ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला माहिती आहे ना. कारण आपण लॉंग ट्रिपला निघालो आहे. खतरनाक ट्रिप होणार आहे, खतरनाक. आणि खूप मजा येणार आहे आणि सगळी तुम्हाला माहिती भेटणार आहे. तो मला ना खड्ड्यातनं प्रवास करायची सवय झाली आहे. पाय लय दुखतात, लय म्हणजे लय दुखतात. हो पण आता थोड्याच वेळात पोहोचू आपण बरोबर वडोदराला. वडोदराच्या बरोबर ब्रिजच्या खालला आपण आता डायरेक्टली राईड मारणार आहे. आपण अहमदाबाद मार्गे जाणार नाही. आता वाजले तर बरोबर 7 वाजलेत आणि अंधारसुद्धा झालेला. आता पाऊस तर रिमझिम तुम्हाला माहिती तर चालूच आहे, कारण पावसाचा सीझन आहे तर पाऊस पडणारच. चला मग वेलकम टू वडोदरा हलोल रोड. आता आपण जस्ट आता बरोबर वडोदरामध्ये, हाच रस्ता डायरेक्टली हलोलच आहे. आता आपण आतल्या रोडने चाललोय. वडोदरा ते हलोल हा दुसरा टोल आहे आपला. पण दुसऱ्या टोलला लक्षात ठेवा, तुम्हाला जर गाडी फ्रीमध्ये काढायची असेल तर कार लेनमध्ये ठेवा, जेणेकरून तुमचा टोल वाचेल. दोन्ही टोल वाचतील. आपण हा टोल सोडला आपण. या टोलची प्राइस आहे बरोबर आय थिंक 70 रुपये तरी असेल. पण तुम्हाला जर दोन्ही टोल वाचत असेल तर कार लेनमध्ये ठेवा, जेणेकरून तुमचे तो टोल वाचतील. भाऊ आपला धर्मेंद्र भाई जी इधर रुका है भाई, इधर रुकेंगे भाई. ठिकाणी आपण गाड्या लावल्यात पार्किंगला. आपल्याला इथनं बरं लेफ्ट टर्न घ्यायचं आहे, या रोडला जायचं आहे. आणि हे बघा तुम्हाला दिसते तिथे साईडला ते आहे बरोबर कार फ्री लाईन. आणि त्या साईडला बघा एकदम सरळ वरती बघा टोलचं नाव बरोबर हलोल. हा टोल आपण आता जस्ट फ्रीमध्ये आलो इथे. आणि हे बघा आपले तात्या, हो बरेत ना? हां बाई ठीक आहे. बरं आहे. चला राजवाडीमध्ये चहा पिऊया. कसे आपले तात्या भाई गुजराती तात्या आहे तो, त्याचा नाद नाही करायचा. वाटले तर बरं भाऊ 9:15 का 8:30 झालेत. धर्मेंद्रला भाऊ इथला सगळा माहिती आहे, तर त्याच्यामुळे मी त्याला फॉलो करतोय. भाई धीरे धीरे चलना, मेरे को कुछ मालूम नहीं, इधर आराम से जाएंगे, कुछ टेन्शन नाही. चहा पिऊन आता पटकन परत आपल्या बुर्रकन निघूया आपल्या प्रवासाला. थांबायचं नाही भाऊ,
हा घडी कधी थांबत असतो. चला मंडळीनो, चहा पिऊन झाला. पुढे ना ॲक्च्युली उजेडनं काहीच फेकत नाही. हेडलाईट ना आपले जे ब्लफ आहेत ना ते आपल्याला चेंज करायला लागतील. गुजरातमध्ये स्पेशली भाऊ लक्षात ठेवा, कधी आलात आपली महाराष्ट्राची गाडी घेऊन तर हेडलाईट काही प्रॉब्लेम नाही. फक्त जे हे जे तुमची फॉग लाईट आहेत ना ते लावू नका, लक्षात ठेवा. कारण इथे भाऊ सोडत नाही अजिबात, फाईन घेतल्याशिवाय. तर त्याच्यामुळे मी तर लावले नाही अजून आणि लावणार पण नाही. गुजरातमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त लावणार, बाकी कुठे नाही. नंतर गेला पुढे, मला माहित नाही इथला रस्ता काय आहे, पण मॅप वरती मी जाऊ शकतो, असा काय प्रॉब्लेम नाही. भाई दुनिया घुमा आहे, ये क्या चीज आहे. चला थोडीशी आता थांबायची वेळ आली आहे, कारण जरा मोठा वाटते, जरा पार्किंग वगैरे खूप छान आहे. कारण ह्या साईडला ना भाऊ हेच बेनिफिट असते की इथे कॅमेरा वगैरे सगळंच असते आणि पार्किंगची सोय वगैरे खूप भारी. परत वॉचमॅन वगैरे बघावा, रात्रभर नाईटला असणारा. चला पार्किंग करूया. मंडळीनो मस्तपैकी बघा आय स्पेस जागा, त्या साईडला आपली गाडी लावली पार्किंगला धर्मेंद्रची. आणि मस्तपैकी बघा इथे छानसं एकदम असं वाटते 5 स्टार हॉटेलमध्ये बसलं ना जेवायला, ऐसाला फील हो रहा है ना असं 5 स्टार हॉटेल में. हा हा अजून का पाहिजे भाऊ. हां कारण वाटच बघतो इथलं नाव पण मला लक्षात राहत नाही. कलोल केलं आहे, भरपूर भूक लागलेली. विचार धर्मेंद्र सुद्धा मला बोलत होता विजय भाई किधर तू रुकते. ठीक है जिधर रुकेंगे उधर सो जाएंगे भाई, आगे नहीं भागूंगा. तर जेवायची ऑर्डर दिली मस्त की व्हेज बिर्याणी. भाऊ हे बघा आपली व्हेज बिर्याणी आलेली आहे. कैसा टेस्ट कैसा आहे. अच्छा आहे, चला भाऊ आपण टेस्ट करूया. हो हाताने खाऊया, आपली परंपरा हाताने खायची आहे. हो हातामध्ये जी जेवणाची मजा आहे ना हाताने कुठेच नाही, तुम्हाला माहिती आहे ना. या ठिकाणी हॉटेलला भाऊ बिर्याणी लय भारी भेटते, व्हेज बिर्याणी. मित्रांनो मस्त काही चांगला जेवण झालं आहे. आता एकदम मस्त झोपायची तयारी आहे. बघा या साईडला टाकलेलं आहे आपली उशी, जी सुद्धा उशी आहे पण 2ची काही गरज नाही. इथे मस्त असं जरासं वरती करू आणि मस्त ही सीट जरा पुढे करायची जेणेकरून आपला म्हणजे या साईडला पाय आपले गेले. थोडीशी विंडो जरा ओपन राहून दे, ही पण जरा ओपन ठेवतो म्हणजे कसं जरा वारा चांगला येईल. बस एवढी पण झाली की ना. आता जरा मस्त की पडूया आणि गुड नाईट करूया तुम्हाला सगळ्यांना, कारण भरपूर झोप येते. आपण कंटिन्यू गाडीच चालवतोय, दुसरा काय का आपण कामच नाही करत आहे. चला नॉर्मल लिटल लाईट आपण जेवलोय. असं व्हेज बिर्याणी होती, क्वांटिटी तेवढी कमी होती. मला माहिती आहे राईस म्हटलं की आपण भाऊ एकदम तुटून पडतो, एकदम युद्धासारखा. चला भेटूया आपण डायरेक्टली.